भारतीय संसदेचे 16 ते 18 एप्रिल या 3 दिवसांसाठी सुरू असलेलं विशेष अधिवेशन सध्या चांगलंच गाजतंय। 3 महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यासाठी सरकारने हे विशेष अधिवेशन बोलावलं आहे। महिलांना संसदेत आरक्षण देण्याची तरतूद करणारे नारी शक्ती हे 131वी घटनादुरुस्ती विधेयक असेल, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक सुधारणा 2026 ही 3 विधेयकं आहेत। सत्ताधारी एनडीएने हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलंय, तर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी मात्र याला कडाडून विरोध केलाय। तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी तर हा काळा दिवस म्हणून पाळलाय आणि या विधेयकाची जाहीर होळी देखील केली आहे। नेमकं या विधेयकामध्ये असं आहे काय? विरोधक आणि सत्ताधारी या दोघांमध्ये एवढा वादंग का सुरू आहे? दक्षिण भारतातील राज्ये त्यांच्यावरती अन्याय होत असल्याची आणि आमचा आवाज दाबला जाण्याचा जो आरोप करत आहे त्यामध्ये किती तथ्य आहे? या सर्वच गोष्टींची चर्चा आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सर्वात पहिले ही 3 विधेयकं नेमकी आहेत काय हे समजून घेऊया। पहिलं 131वं घटनादुरुस्ती विधेयक म्हणजे नारी शक्ती विधेयक महिलांना लोकसभेमध्ये 1/3 म्हणजे 33% आरक्षण देण्याची सुधारणा आणतंय। परंतु हे आरक्षण वास्तववादी म्हणजे आत्ताच्या लोकसंख्येनुसार असावं यासाठी केंद्र सरकारने लोकसभेची पुनर्रचना करण्याचं देखील ठरवलंय। यामुळे सध्याच्या लोकसभेच्या जागांमध्ये तब्बल 50% वाढ करावी लागेल असं सांगून त्यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक सुधारणा 2026 ही 2 विधेयकं आणली आहेत। यातील पहिलं नारी शक्ती विधेयक एक घटनादुरुस्ती आहे आणि बाकीची 2 विधेयकं साधी विधेयक आहेत। या तिन्ही विधेयकांवर चर्चा घडवून मंजूर करण्यासाठी सरकारने 16 ते 18 एप्रिल या 3 दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलावलंय। यातील पहिल्या नारी शक्ती विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांची संमती आहे, परंतु आता जो काही गदारोळ सुरू आहे तो नंतरच्या 2 विधेयकांवर आहे। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांवर देशातील विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये राजकीय हमरीतुमरी सुरू आहे। तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी हे विधेयक म्हणजे तामिळी जनतेला त्यांच्याच भूमीत निर्वासित करण्याचा डाव आहे असं म्हटलंय। त्यांनी या विधेयकाच्या प्रती जाळून टाकत निषेध सुद्धा नोंदवलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही विधेयकं म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलाय। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या विधेयकांना विरोध करत दक्षिण भारतातील सर्वच नेत्यांनी या विधेयकांच्या विरोधात एकत्र यावं असं आवाहन केलंय। इतक्या टोकाच्या पातळीचा विरोध या विधेयकांना होतोय। आता बघूया की या विधेयकांमध्ये नेमके आहे काय। तर या नवीन येणाऱ्या विधेयकांमुळे लोकसभेची खासदारांची संख्या सध्याच्या 543 वरून थेट 850 वर जाईल। यात सर्व राज्यांना मिळून 815 जागा असतील, तर केंद्रशासित प्रदेशांना नवीन रचनेत 35 जागा असतील। ही नवीन रचना 2011 साली झालेल्या जनगणनेच्या आधारावर असणार आहे। याआधी शेवटची लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना 1973 साली झाली होती। त्यावेळी लोकसभेतील खासदारांची संख्या 1963च्या 520 जागांवरून आत्ताच्या 543 पर्यंत वाढवण्यात आली होती। त्यानंतर आणीबाणीच्या काळात 1976 साली झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीने 2001 पर्यंत लोकसभेच्या खासदारांची संख्या गोठवण्यात आली। 2002 साली देखील झालेल्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने लोकसभा खासदारांची संख्या न वाढवता फक्त मतदारसंघांच्या सीमा बदलल्या। आता होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाकडून सर्वच राज्यातील लोकसंख्येचा आढावा घेऊन मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात येईल। यामुळे लोकसभेतील खासदारांची संख्या 850 पर्यंत वाढवली जाईल। याचे अजून पक्के आकडे समोर आले नसले तरी सध्याच्या अंदाजानुसार जवळपास 50% ही वाढ असणार आहे। उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये आता 80 जागा आहेत, परंतु नवीन रचनेत हाच आकडा 128 असू शकतो। महाराष्ट्राचा आत्ताचा आकडा 48 आहे, तो 72 पर्यंत वाढू शकतो। बिहारमध्ये आत्ताच्या जागा आहेत 40 आणि नवीन रचनेत याच जागा 70 पर्यंत जाऊ शकतात असा अंदाज आहे। खरा गोंधळ याच मुद्द्यांवर आहे। या पुनर्रचनेचा आधार हा लोकसंख्या असल्यामुळे ज्या पट्ट्यामध्ये लोकसंख्या वाढली आहे तिथे जागा वाढतील, परंतु जिथे लोकसंख्या नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे तिथे लोकसंख्या कमी असल्याने लोकसभेच्या जागा तुलनेने कमी वाढतील अशी भीती असल्याने आमचं प्रतिनिधित्व कमी करून उत्तर भारताचं दक्षिण भारतावरती वर्चस्व आहे अशा पद्धतीचा रंग या गोष्टींना दिला जातोय। परंतु 16 एप्रिल रोजी लोकसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी शक्यता पूर्णपणे खोडून काढली आहे। अमित शहा यांनी सांगितलंय की आत्ताच्या लोकसभेमध्ये दक्षिण भारतातून 129 खासदार येतात। नवीन रचनेत हाच आकडा 195 असणार आहे। राज्यावर बघायचं झालं तर आत्ताच्या रचनेत कर्नाटक राज्यातून 28 खासदार येतात। नवीन रचनेत हाच आकडा 42 असणार आहे। आत्ताच्या आंध्र प्रदेशमधून 25 खासदार येतात, तर नवीन रचनेत ही संख्या 38 असणार आहे।
आताच्या तेलंगणामधून 17 खासदार येतात तर नवीन रचनेत हाच आकडा 26 असणार आहे. तामिळनाडूमधून आताच्या रचनेमध्ये 39 खासदार येतात, नवीन रचनेत हाच आकडा 59 असणार आहे. केरळमध्ये आत्ता 20 खासदार येतात तर नवीन रचनेत हाच आकडा 30 असणार आहे, असं अमित शहा यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकूण सरकारच्या वतीने या विधेयकांवरती घेतल्या जाणाऱ्या सर्वच आक्षेपांना संयुक्तिक उत्तर देण्याचा प्रयत्न झाला आहे. दक्षिणेचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा आरोप देखील निराधार दिसत आहे. तरी पेटलेल्या राजकारणातून या विधेयकांचं पुढे काय होणार हे लवकरच कळेल. परंतु तोपर्यंत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपली याच्याबद्दल जी काय मतं आहेत ही सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.